ओम शांती. 4 जुलै 1971ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे यादची सहज विधी. बापदादा म्हणतात, जर नेहमी असे समजले की बापदादा आमच्या समोर आहेत, मग कशी स्थिती राहील? साधारण कर्म करत असतानाही मध्ये मध्ये अव्यक्त स्थिती बनवण्याचे अटेन्शन ठेवायचे आहे. कोणतेही कार्य असो, नेहमी बापदादांना आपल्यासोबत समजून डबल फोर्सने कार्य करायचे आहे. अशाने एक तर स्मृती सहज राहील आणि समोर समजल्याने यादही राहील. असा सोबती नेहमी सोबत राहिल्याने निरंतर सतचा संग बनल्याने निरंतर सत्संग होईल. मुलं आहेतच सत्संगी. प्रत्येक सेकंद, प्रत्येक पावलात सतचा संग असायला पाहिजे. कोणाला सांगताना सांगतात की नेहमी सतचा संग ठेवा, तर हा अभ्यास निरंतर करावा लागेल. याद कशी राहील, कशी टिकून राहील याचा प्रयत्न करायचा आहे. मग कर्माची सहज सिद्धी होईल. यामध्ये निराकार रूपाचा संग करा की साकार रूपाचा संग करा, पण सतचा संग पाहिजे. बापदादाच्या संगशिवाय कोणताच संग आठवला नाही पाहिजे. फरिश्ता बनण्यासाठी बाबांच्या बरोबरच नातं पाहिजे. त्रिमूर्तीच्या एका चित्रातच सगळ्या स्मृत्या समावलेल्या आहेत. रचयिता आणि रचनाचे ज्ञान एकाच चित्रामध्ये आहेत. बाबांची आठवण, बाबांचे कर्मद्वारा बाबांची आठवण किंवा बाबांच्या गुणांद्वारा बाबांची आठवण, यामध्ये आठवण समावलेली आहे. बाबांचे रूप आठवले, नाव आठवले, गुण आठवले, कर्तव्य आठवले, तर यादच झाली ना. बाबा म्हणतात, याद काही कठीण नाही, सहज करायची आहे. बाबांशिवाय आहेच काय दुसरं. जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये सर्व स्नेही बापाला समजले, तर मग आठवण करण्याला काय विचार करावा लागतो. झालेल्या सगळ्या गोष्टी विसरून नेहमी असे समजा की मी मुलगा आहे, बाबाची संतान आहे. हे समजल्याने लहानपणच्या जीवनाच्या स्मृती येतील. जितकी ही स्मृती राहील तितकीच मदत मिळेल आणि मुश्किल कार्यही सहज होईल. बाबांचा साथ आहे आणि बाबांचा हात माझ्या हातात आहे. प्रत्येक कर्मात बापदादा माझ्यासोबत आहे. हे अलौकिक जीवन बाबांच्या हातात आहे आणि हे जीवन बाबांच्याच हवाले आहे. तर जबाबदारी त्यांची होते. सगळे ओझे बापाला द्यायचे. साकार स्नेही बनला तरी बुद्धियोग सगळ्यांशी तुटतो. साकार स्नेही बनणेही काही कमी नाही. साकार स्नेहमध्ये पण सर्व स्नेहाशी संबंधांशी बुद्धियोग तोडून टाकतो. अनेक बाजूंनी बुद्धियोग तोडून एकीकडे जोडण्याचं साधन म्हणजे स्नेह.
जर बाप आणि दादा सोबत नसते तर साकारमध्ये ब्रह्माबाबांची इतकी आठवण आली नसती. मुश्किल समजायचे नाही, सहजयोगी बनायचे आहे. निरंतर सहजयोगी असायला पाहिजे. फक्त आपल्या स्थितीला मध्ये मध्ये शक्तिशाली बनवत जायचे आहे. नेहमी समजायचे मी ईश्वरीय सर्व्हिसवर आहे. स्थिती फुल फोर्सने विकर्माचा नाश होईल. दुसरा तरीका आहे शुद्ध संकल्प वा मनन शक्ती. आपल्या बुद्धीला बिझी ठेवायची आहे. त्या ज्या शक्तिया जमा होतात त्या धीरे हळूहळू खतम होऊन गेल्या नाही पाहिजे म्हणून जमा करत राहायची आहे. एक असते पहिले सगळं काढून टाकायचं मग भरायचं. जर पूर्ण खाली करण्याची हिंमत नाही तर दुसरी पद्धत आहे भरत राहा, आपोआप खतम होऊन जाईल. एकीकडे भरत राहील, दुसरीकडे खाली होत जाईल आणि अशी स्थिती सहज बनेल. कोणतेही कार्य करत असताना विचार करायचा आहे मी निमित्त आहे, करवणारा कोण आहे. करण करावनहार बाप दादा. देवतांच्या चित्रांमध्ये पण सरलता हा गुण दाखवतात. हा विशेष गुण आहे ज्याला की भोळेपणा पण म्हणतात. जितका जो सहज पुरुषार्थी असेल तितका तो मनाने सरळ, वाच्यामध्ये पण सरळ आणि कर्ममध्ये पण सरळ असेल, म्हणजे साधा असेल. याला फरिश्ता म्हणतात. ओम शांती.